पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन हप्तेखोरी करते की काय अशी शंका यायला लागलेली आहे आता. म्हणजे अनधिकृत बांधकामांवरती कारवाईच्या नोटिसा द्यायच्या आणि नंतर कारवाईचं नाटक करायचं, नाटक वठवायचं आणि हप्ता वसूल झाल्यावरती बंद करायचं. मी हे अगदी परखडपणे यासाठी बोलतोय, मी तुमच्या समोर आता थोडा डाटा समोर ठेवतो आणि त्या संदर्भात बोलणार आहे. त्याचं कारणच असं आहे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी एक प्रेस रिलीज काल महापालिकेची पाठवली. सगळ्या ठिकाणी त्या बातम्या पण आल्यात की शहरातले फुटपाथ, महापालिकेचे भूखंड किंवा इतर जी काही अतिक्रमण आहे त्याच्यावरती कारवाई ताबडतोब झाली पाहिजे, असं त्यांनी बीट निरीक्षक जे आहेत महापालिकेचे, ज्यांची त्या प्रभागामध्ये जबाबदारी आहे बीट निरीक्षकांची, अनधिकृत बांधकाम होऊ नये ही जबाबदारी बीट निरीक्षकाची असते. त्यांनी कायम तिथे पाहणी करायची असते. अनधिकृत बांधकाम झालं असेल त्याला नोटीस द्यायची, कारवाई करायची, हे त्यांचं काम. प्रत्यक्षामध्ये तसं काहीही होत नाही. शहरभर इथून तिथून आधी बांधकामात धो सुरू आहेत. म्हणून म्हटलं की हे फक्त कारवाईचं नाटक करायचं, ते पैसे वसुलीसाठी करता की काय तुम्ही, का खंडण्या वसूल करण्यासाठी करताय? हे इतकं परखड बोलण्याचं कारणच ते आहे. मित्रांनो, 2017 मध्ये या शहरामध्ये फक्त 66,000 अनधिकृत बांधकामं होती. आज जवळपास ती 3.5 लाखाच्या आसपास आहेत. 3.5 लाखाच्या आसपास. म्हणजे 2017ला ती अधिकृतपणे नोंदणी झालेली 66,000 आहेत. नंतर 2026 मध्ये म्हणजे आता जे सर्वेक्षणात आकडे सांगतात ते सांगतात 1,39,000 अनधिकृत बांधकामं सर्वेक्षणातले. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्या हिशोबाने फक्त 73,000 बांधकामं वाढली. मग तुमची 2017 ते 26 या 9 वर्षामध्ये 73,000 बांधकामं वाढली. ह्या जबाबदार कोण? जर तुम्ही खरंच कारवाई करत असाल प्रशासन, तर ही आता व्हायला नाही पाहिजे. ती होतात कशी? याचा अर्थ तुम्ही अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा देता, त्यांच्याकडून लाख 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख वसूल करता, पैसे आल्यावरती कारवाई थांबवता. हे सरळ गणित आहे. त्यासाठी तर आताच हा खटाटोप नाही ना. खरं तर तृप्ती सांडभोर यांनी ही जी मोहीम घेतली आहे ती स्वागतार्ह आहे, पण ती तडीच नाही यायला पाहिजे. तडीच जात नाही. यापूर्वीचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सुद्धा असंच एक नाटक केलं होतं. मी तुम्हाला त्याचा तपशील सांगतो, परंतु त्याच्यात प्रत्यक्षात काहीच झालं नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की ज्यावेळी वाकड आणि परिसरातली, वाकड आणि जगताप डेअरी परिसरामध्ये जवळपास 33 अनधिकृत पत्राच्या मोठ्या मोठ्या शेड पडल्यात. त्या परिसरामध्ये फार मोठी फर्निचरची दुकान आहेत, सगळे इलिगल आहेत, टोटल इलिगल आहेत. एकेकाचं भाडं 4-4, 5-5 लाख रुपये वसूल केलं जातं. जमीन मालक वसूल करतो. तर ती सगळी 16 JCB लावल्या. 300 महापालिकेचे कर्मचारी होते. आतापर्यंत 3 वेळा कारवाई झाली. 3 वेळा कारवाई झाली. पुन्हा ती सगळी उभी राहिलेली आहेत. ऍज इट इज. आताही जाऊन पहा तुम्ही, अशीच बांधकाम, अशी पत्राशेड सगळी उभी आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तुम्ही ज्या कारवाया करता ते खंडणीसाठी करता का, हा प्रश्न आहे. आणि महापालिकेने आतापर्यंत किती वेळा नोटिसा काढल्या हो? एक साधारण उदाहरण तुम्हाला सांगतो की महापालिकेने एक साधारण मागे एक ई क्षेत्रीय एका प्रभागाचं उदाहरण सांगतो. ई क्षेत्रीय कार्यालयामध्ये 562 अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा काढल्या होत्या. फक्त 82 पाडली आणि 480 अनधिकृत बांधकामं आहेत तशीच आहेत. म्हणजे हे बाकी 480 जणांचे पैसे आले, 82 जणांचे आले नाही म्हणून तुम्ही ती कारवाई केली. सरळ त्याचा अर्थ आहे. इंद्रायणी नदी पात्रातली बांधकामं NGTची कारवाई, NGTने नोटीस दिली. सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने ज्यावेळेस तुम्ही तुमचे कान उपटले त्यावेळेस तुम्ही ती कारवाई केली. आता ती बांधकाम होतानाच तुम्ही काय झोपलं होतात का? तुमचा महापालिकेचा बीट निरीक्षक कोण आहे, त्याचं नाव शिरसाट म्हणून, त्यांनी पैसे वसूल केले. प्रत्येकाकडून 5-5 लाख रुपये घेतले. असं एका महिलेने जिचं घर पाडलं, तिने त्या घराच्या ढिगाऱ्यावर बसून लाखोल्या वाहिल्या, शिव्या घातल्या. काय कारवाई केली? काही कारवाई केली नाही. त्याच्यामुळे बीट निरीक्षकांच्या माध्यमातून प्रशासन पैसे वसूल करतं काय? आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप चालतो का तुमचा? कारण आजही शहरामध्ये इथून तिथून अनधिकृत बांधकामं दिवसा ढवळ्या सुरू आहेत. तुमचे लोक पाहतायत कुठे नोटीस आणि कुठे काय. नवीन नियमाप्रमाणे 24 तासाच्या आत नोटीस द्यायची, कारवाई करायची. कितीतरी उदाहरणं अशी आहेत की निदर्शनास आणून सुद्धा ती कारवाई होत नाही. महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या माध्यमातून हा सगळा खटाटोप करतात की काय? सूर्यवंशी यांना माझा हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी हे खरंच मनापासून जर सुरू केलं असेल, शहर स्वच्छता मोहीम हातात घेतली असेल ना, त्यांचं स्वागत आहे, त्यांना सॅल्यूट आहे. परंतु यापूर्वी कुदळवाडीला तुम्ही ज्या पद्धतीने कारवाई केली, कुदळवाडीमध्ये जवळपास 1000 एकर जमीन रिकामी केली. तिथली जी बांधकामं पाडली कुदळवाडीची, तुम्हाला माहिती असेल, ते फेब्रुवारी 2025 मधला, त्याला आता 1.5-2 वर्ष होत आले की आतापर्यंत मला वाटतं देशातली सर्वात मोठी कारवाई होती. 1000 तिथं JCB मशीन लावल्या, 2-3 हजार कर्मचारी होते आणि सलग 7 दिवस कुदळवाडी सपाट करून टाकली. जी पत्राशेड होती काय ते तिथे सांगितले, बांगलादेशी आहेत, रोहिंगे आहेत वगैरे वगैरे,
दहशतवादी घुसलेत, प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. किंवा त्या भागाला प्रदूषणाचा फार मोठा फटका बसलेला आहे, प्रदूषणही थांबलं नाही, एकही दहशतवादी सापडलं नाही, एकही बांगलादेश सापडलं नाही. मात्र मैदान सगळं साफ झालं आणि आता तिथे जमीन दलाल फिरतायत तिथल्या जमिनी खरेदी करण्यासाठी. म्हणजे त्यासाठी हे सगळे खटाटोप करतात का? काही राज्यकर्ते आणि प्रशासन असं हातात हात घालून अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली हा धंदा करताय, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे मी हे जे आकडे आहेत त्याच्यावरून सांगतोय. तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे कारवाई होत असेल, त्याचा शेवट होत असेल तर निश्चित त्याचं स्वागत आहे. तुम्ही सत्य बोलतात, प्रशासन प्रामाणिकपणे कारवाई करत असेल तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे. पण तसं होत नाही, म्हणून हा आरोप करण्याची वेळ येते. शहरातील नाल्यांवरती 360 अनधिकृत बांधकाम आहेत ती पाडणार असं सांगितलं. 63 नाले मोकळे करणार. अहो 3-4 वर्ष झाले हे ऐकतोय जनता, 3-4 वर्ष झाली ऐकते. आतापर्यंत मागच्या वर्षी आलेला पूर, त्यावेळेस सुद्धा हिंजवडी सुद्धा एका नाला बोजवला हिंजवडीमध्ये, म्हणून हिंजवडी IT पार्कचं सगळं वॉटर पार्क झालं होतं. आकुर्डीमध्ये दरवर्षी नाल्याचं पाणी संपूर्ण घरामधून इथून तिथून शिरतं. का? तर नाल्यावरती अतिक्रमण आहेत. माहिती नाही तुम्हाला? ती होताना काय झोपा काढता? MIDC मध्ये इथून तिथून सगळे नाले बुजवलेत, नाले वळवलेत. या शहरातला सॅटेलाइट मॅप जो एक साधारण 15 वर्षापूर्वीचा जर पाहिला प्राधिकरणाचा, 4,500 ओहळ होते. ओहळ म्हणजे नाल्यांपेक्षा छोटा प्रवाह असतो. 4,500 ओहळ बुजवलेत. तुम्ही हे सांगते आता की 93 नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखला. 93 नाही, जवळपास 150 नाले असे आहेत की जिथे ते नैसर्गिक नाले गायब झालेत. एक 10 वर्षापूर्वीचा, 15 वर्षापूर्वीचा आत्ताचा उपग्रह नकाशा जर काढला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल कोणी किती कशा चोऱ्या केल्या. महापालिका कारवाई करणार आहे का नुसतं नाटक करणार आहे, खंडी वसूल करणार आहे, हा प्रश्न आहे त्याचा. मी हे स्पष्ट यासाठी विचारतो की हे सगळे आकडे बोलतात. तुम्ही जे सांगतायत की 360 अनधिकृत बांधकामे नाल्यांवरती आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 63 नाले आम्ही मोकळे करणार, अशा प्रकारे 96 नाल्यांवरची नैसर्गिक प्रवाह रोखला आहे. तुम्ही करत असाल ना तर त्याचं स्वागतच आहे. नैसर्गिक नाला नदी याच्यावरचं अतिक्रमण हे निघालंच पाहिजे. आतापर्यंत नदीच्या पूर रेषेमध्ये ब्लू लाईन मधली जवळपास 29 बांधकामांना नोटीस दिल्या. किती ठिकाणी कारवाई केली? काही कारवाई केली नाही. आतापर्यंत रूफटॉप हॉटेल जी शहरामध्ये 96 सापडली तुमच्या सर्वेक्षणामध्ये, त्याच्यावरती कारवाई होणार होती, कारवाई झाली नाही. 7 कोटी रुपयाची खंडणी वसूल केली अशी चर्चा आहे. म्हणजे हे का रोखटोक बोलतोय? आतापर्यंत जे सगळे आकडे आणि आतापर्यंतची कारवाई, तुमची कृती ही बोलकी आहे, त्याच्यामुळे हे बोलायची वेळ येते. आणि लोक ओळखतात की यांना पैसे दिले की काही होत नाही. बीट निरीक्षक हे एक फक्त पपेट आहे, कलेक्शन करण्यासाठी बीट निरीक्षक आहे. म्हणजे प्रशासन अशा प्रकारे आता महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झालेला आहे, तिथे काही राहिलेलं नाहीये. पैसे मिळवायचे कुठून, म्हणून त्यासाठी हा खटाटोप चाललाय का, हा प्रश्न आहे माझा. म्हणजे शहर सुधारण्यासाठी तुम्ही जर हे करत असाल ना तर स्वागत आहे. पुन्हा मी सांगतो, रस्ता रुंदीकरणामध्ये येणारे तुम्ही अर्बन स्ट्रीट फुटपाथवरती इथून तिथून सगळे अतिक्रमण आहे. आतापर्यंत महापालिका आयुक्त सूर्यवंशी आल्यापासून किती वेळा बोलले काढा म्हणून, किती अतिक्रमण मुक्त केली तुम्ही. संत तुकाराम नगर काय घ्या, तुम्ही रावेत घ्या, तुम्ही भोसरी घ्या. भोसरीमध्ये तर उड्डाणपुलाच्या खाली इथून तिथून टपऱ्यावादार झालेला आहे. महापालिकेचे मोकळे भूखंड, महापालिकेच्या विकास आराखड्यातील जवळपास 250 मोकळ्या भूखंडांवरती काही लोकांनी ताबे मारलेत, पत्राशेड बांधलेत आणि त्याच्यातून 4-4, 5-5 लाख रुपये भाडं वसूल करतात. महापालिका प्रशासनाला हे माहीत नाही का? सामान्य माणसाचं अनधिकृत घर पाडता, महापालिकेला स्वतःच्या जागेविषयी जिथं अतिक्रमण होतंय याच्याविषयी माहिती नसावं. म्हणजे हे लोकांना दिसतंय. म्हणून तुमच्या कामाविषयी शंका काय येते किंवा संशय काय येतो त्याचे कारण ती आहे. महापालिका सभेमध्ये तुम्ही सभाच होऊन देत नाही, त्याच्यामुळे नगरसेवकांना ह्या विषयावरती बोलता येत नाही. म्हणून हा विषय आता मुद्दाम जाणीवपूर्वक मी यासाठी बोलतोय. तुम्ही जी कारवाई करत असाल ना तिचं पुन्हा स्वागत आहे. जनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं? हे शहर अनधिकृत बांधकामासंदर्भामध्ये राज्यामध्ये सर्वात आघाडीवरती आहे, सर्वात आघाडी. त्याला जबाबदार महापालिका प्रशासन आहे. म्हणून मी कायम सांगतो, अनधिकृत बांधकाम मालकावरती जसा फौजदारी गुन्हा दाखल होतो ना तसा बीट निरीक्षकावर सुद्धा व्हायला पाहिजे, त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. तिथला कार्यकारी अभियंता, तिथला प्रभागाधिकारी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता ही 73,000 बांधकामं 2017 ते 26 पर्यंत वाढलेली आहे. त्याच्या संदर्भात तिथले संबंधित जे बीट निरीक्षक असतील त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. सॅटेलाइट मॅप मार्फत पूर्वी काय परिस्थिती ना आता काय परिस्थिती होती, हे कोण अधिकारी आहे हे जर पाहिलं तर त्याच्यावरती नोटीस देऊन पहिली त्यांच्यावरती कारवाई करा. ज्यावेळेस अधिकारी सस्पेंड होतील, बडतर्फ होतील, त्यावेळेस हे सगळं निवड येतील. जनतेवरती कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यांना माहिती आहे पैसे देऊन सगळं विकत घेता येतं. जशी मतं विकत घेता येतात तसे अधिकारी विकत घेता येतात. त्याच्यामुळे हे होत नाहीये. जणू तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त. धन्यवाद.